world seems small, we can sit together. It's so beautiful, you and me. We meant to be in the great outdoors, forever free. फुटप्रिंट का पेन घेऊन फोटो काढा सांगा ना आणून सोडलेले मागे जाणार आपण मागे आणखी इन्फॉर्म करू काटा काढा लागते पाहायला. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव घेण्यासाठी वन्यजीवप्रेमीमध्ये उत्साह असतो आणि त्या रात्रीची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात काल रात्री बुद्ध पौर्णिमेला अशा एका निसर्ग अनुभवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले काही वन्यजीव अभ्यासक असतील, निसर्गप्रेमी असतील, त्यांनी रात्रीचा हा निसर्ग अनुभव घेतलेला आहे. आपण त्यांच्यासोबतच आज वार्तालाप करणार आहे. नेमका त्यांचा अनुभव कसा होता आणि काय काय त्यांना सेटिंग झालेलं आहे. सर नमस्कार, आपण कुठून आलात? मी अकोल्याहून आलो. प्रॉपरचे सर? प्रॉपर अकोला. कसा वाटला स्टे इथला? अतिशय चांगला अनुभव होता सर. म्हणजे रात्री ॲक्च्युली तिथे पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं जास्त एक्साइटिंग होतं. आम्हाला ॲक्च्युली सायटिंग खूप कमी झालं. म्हणजे 6 रानडुकर पाहायला मिळाले, त्याच्यानंतर आणखी 2 रानडुकर आणि सायाळ आलं होतं. तिथे सायाळ दिसलं. अंधारामुळे त्याचे काही फोटो वगैरे आपण काढू शकलो नाही. तसं अजून देखील काही वन्यजीव प्रेमी आहेत. नमस्कार, आपण कुठून आलात सर? मी चिखली जिल्हा बुलढाणा इथून आलो. रात्री बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला म्हणजे जंगलामध्ये मचानावरती राहून जो एक्सपिरियन्स आम्ही घेतला तो माझ्यासाठी खूप म्हणजे मी फर्स्ट टाईम इन्वॉल्व झालो होतो या सगळ्या याच्यामध्ये. तर रात्रीचा जो अनुभव होता तो खूप छान होता आणि मला रात्री साधारण 12:08 आम्हाला 2 बिबट्यांचे सायटिंग झालेले, जे बिबट्यांची पिल्लं होते पण छान होतं ते एकदम. तर त्यांचं सायटिंग झालं रात्री आम्हाला. झाला सर, काय सांगाल तुमचा एकंदरीत अनुभव? अनुभव खूपच छान होता, अविस्मरणीय होता. आणि पुण्यामध्ये ज्या प्रकारचे एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलं नाही आहेत पुण्याच्या जवळपास आणि तिथे बिबट्या आणि यांचं हे प्रमाण कमी आहे. पण इथे तो अनुभव नक्कीच खास आहे. बिबट तुम्हाला दिसला का? किती वाजता दिसला? संध्याकाळी आम्हाला 7:45-7:30 दिसला, आम्हाला 7:40 दिसला. म्हणजे एकंदरीत त्या निसर्ग अनुभवाचं सार्थक झालं म्हणे. हो नक्कीच. दत्ताभाऊ शेलकर इथले स्थानिक आहेत. त्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं होतं. तर किती मचान होते यावेळेस? मचांग यावेळेस 7 मचांग होते आणि आम्ही एकदम प्राणी आम्हाला पाहायला भेटले. आणि पुण्याहून आलेले मयूर सर पण होते माझ्यासोबत मचांगवर बसलेले. आणि संध्याकाळच्या वेळेस पण कॉलिंग पण चालू होते. आपले कसली कॉलिंग असते नेमकी? डिअर, हरिणची, निलगायची, माकडांची, मोरांची, पक्षी पण पाहायला भेटले. कॉलिंग म्हणजे तो एक संकेत असतो वन्य प्राण्यांचा. जसं की एखादा हिंस्र पशु जर आला असेल तर पशु पक्षी काहीतरी असे आवाज करतात आणि त्या आवाजावरून आपल्याला एक संकेत मिळत असतो. दरवर्षी वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमेला आपण निसर्ग अनुभव या कार्यक्रमाचं आयोजन काटेपूर्णा अभयारण्य या ठिकाणी करत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या निसर्ग अनुभव कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. एकूण 10 मचानी आम्ही काटेपूर्णा अभयारण्यामध्ये उभारल्या होत्या आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व बुकिंग या मचानांची झालेली होती. पुणे, नागपूर, अकोला, बुलढाणा या ठिकाणी निसर्गप्रेमी या मचानद्वारे सेन्सस करण्याकरिता आलेले होते आणि बऱ्याच निसर्गप्रेमींना बिबट, अस्वल आणि इतर प्राण्यांचं दर्शन या ठिकाणी मचानांवरून झालं. आणि काटेपूर्णा अभयारण्य हे
पर्यटकांसाठी तसेही नेहमीच प्रसिद्ध आहे। या ठिकाणी बोटिंग आणि राहण्याची सुविधासुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे। तर हा जो निसर्ग अनुभव कार्यक्रम आहे तर दरवर्षी या ठिकाणी आम्ही मचानांची संख्या वाढवत असतो आणि विशेष म्हणजे ज्या मचानी आहेत ऑनलाईन पद्धतीने बुक होत असताना अवघ्या 10 ते 15 मिनिटातच संपूर्ण मचानी ह्या बुक होऊन जातात। मी संपूर्ण निसर्गप्रेमी पर्यटक यांना आवाहन करतो की त्यांनी काटेपूर्ण अभयारण्याला एकदा अवश्य भेट द्यावी आणि निसर्ग अनुभव या ठिकाणी त्यांनी अनुभवावा। निसर्ग अनुभव या उपक्रमाला म्हटलं जातं, प्राण्यांचं दर्शन होईल नाही तो भाग वेगळा, मात्र त्या बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राच्या त्या लख्ख प्रकाशात रात्रीच्या वेळी निसर्ग अनुभवणे यासाठीच हे सगळे निसर्गप्रेमी येत असतात आणि ती संधी काटेपूर्णा अभयारण्याच्या कडून दरवर्षी देण्यात येत असते।